चला लक्ष द्या काय चालू होता आपला क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 चालू आहे काय विच ऑफ द फॉलोइंग इज ऑड नंबर इलेमेंट. ठीक आहे म्हणजेच आता पहा लक्षात ठेवा ऑड नंबर म्हणत आहे. ऑड नंबर म्हणजे आपल्याला ऑड नंबर शोधायचा आहे का नाही. ऑड नंबर शोधायचा नाही म्हणजे ह्या ग्रुपमध्ये जसं आपण ऑड वन आउट करतो म्हणजे गटात न बसणारा तर सेम ह्या गटामध्ये कोणता पर्याय जो बसत नाही तो आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे. ठीक आहे आता सुरुवात बघा पर्याय क्रमांक 1 पासून चेक करू आपण. अरे करून का आता बघा याला मी सॉल्व्ह केला 70/130 शून्य शून्य कट झाला काय उरला 7/30. ठीक आहे त्याच्यानंतर 56/144. तर मला सांगा 56 ला कोणत्या संख्येने भाग देता येईल. 7 चा 56 म्हणजे 8 ने भाग त्याला. जर ह्या संख्येला आपण किती डिवाइड केला 8 ने तर 8 ने जसा भाग देता 8 7 चा 56 8 7 चा 56 आणि 8 ने त्याला भाग दिला तर 8 1 चा 8 10 तून 8 गेले 5 1048 8 1 चा 8 किती उरले 2 8 3 चा 24 8 3 चा 24 किती आले 730. बघा याचा पण किती आला 730 याला पण सॉल्व्ह केलं किती आला 730. ठीक आहे एवढा समजला. त्याच्यानंतर याला सॉल्व्ह करून बघू 77 143. ठीक आहे आता मला बघा 77 आहे म्हणजे याला कोणत्या संख्येने भाग जाणार 11 आहे. 11 7 चा 11 त्याच्यानंतर 13 आहे तर 11 into 13 केला आपण तर 13 म्हणजे 13 चा 3 कॅरी 1 13 म्हणजे 13 वर 40 143 म्हणजे इथे किती आला 30. याचा पण किती आला 130 7/30. ठीक आहे त्याच्यानंतर जसा ऑप्शन नंबर 4 ला जसं आपण सॉल्व्ह करायला गेला तर मला सांगा रे 49 हा कोणता नंबर आहे प्राइम नंबर आहे. प्राइम नंबर आहे ना 41 43 49 हे काय आहे प्राइम नंबर आहे. इथला 49 ला भाग देणार आहे का नाही. त्याच्यानंतर 100 पासून आपण केला तर 149 पण काय आहे प्राइम नंबर आहे. प्राइम नंबरला भाग देणार आहे का नाही म्हणजे आपल्या आन्सर काय होणार आन्सर 4. बघा याला सॉल्व्ह केला काय येईल आपला 730 730 730 म्हणजे ह्या सगळ्या ग्रुपमध्ये वेगळा ग्रुप कोणता आहे 49/149. तर याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे प्राइम नंबर पाठांतर पाहिजे. काय पाहिजे प्राइम नंबर पाठांतर. एवढा सॉल्व्ह करायची गरज होती का आपल्याला नाही. प्राइम नंबर पण पाठ पाहिजे त्याच्यानंतर काय पाहिजे डिव्हिजिबिलिटी रूल पाठांतर पाहिजे. ठीक आहे चला समजली एवढी गोष्ट. त्याच्यानंतर नंबर 22 विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. आपल्याला काय शोधायचे आहे इरॅशनल नंबर शोधायचे. काय शोधायचे इरॅशनल नंबर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा हा कोणता नंबर आहे रॅशनल नंबर. कोणता आहे रॅशनल. हा पण कोणता आहे रॅशनल नंबर. ठीक आहे आपण कोणता आहे आता 2 क्यूब दिला म्हणजे आपण 2 चा क्यूब बसेल. आपण काय आहे 2 रॅशनल नंबर. अरे आहे की नाही आणि हा √5 इरॅशनल नंबर. काय आहे हा इरॅशनल नंबर. ठीक आहे आता लक्ष द्या विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर सांगितलं आपण फाइंड आउट केला. तुम्हाला कोणकोणते सांगितलं होतं जो जी पण संख्या परफेक्ट स्क्वेअर नाही ती काय आहे इरॅशनल नंबर. एक्झाम्पल मध्ये त्याच्यानंतर √2 √3 √5 √7 हे काय आहे इरॅशनल नंबर आहे. लक्षात ठेवायचं का जे पण नंबर किंवा जी पण संख्या कोणत्या संख्येचा परफेक्ट स्क्वेअर नाही ते काय आहे इरॅशनल नंबर. एवढी गोष्ट लक्षात राहील. आता इथं पण 5 आहे आपल्याला इरॅशनल नंबर शोधायचा आहे. आपला आन्सर काय होणार 5. आन्सर 4/5. समजलं. चालू करू. चल क्वेश्चन नंबर 23 काय म्हणताय चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग नंबर इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय होतं रे असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय होते चढता क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. आपल्याला इथे काय विचारलंय हे तुम्हाला 4 ऑप्शन दिले तर ह्यामधले कोणकोणते नंबर्स असे आहेत की जे चढत्या क्रमामध्ये आहेत ते काय करायचे आपल्याला फाइंड आउट करणे. ठीक आहे आता मला बघा ऑप्शन नंबर 1 2 3 4 सगळ्यांमध्ये सेम नंबर ऍड झाले सेम नंबर रिपीट झाले तर पहिल्यांदा आपण सगळ्यांची व्हॅल्यू काढून घेऊ. ठीक आहे आता जसं 1/4 आहे तर याची व्हॅल्यू किती होते आता बघा 1/4 म्हणजे 1/4 ची व्हॅल्यू किती होते. ठीक आहे थांबा 1 मिनिट 1/4 त्याची व्हॅल्यू किती होणार त्याच्यानंतर 0 ची व्हॅल्यू तर 0 राहणार. त्याच्यानंतर -25/4
8 याची व्हॅल्यू किती होणार ते काढू आपण. त्याच्यानंतर -9/2 याची व्हॅल्यू किती आहे ते काढू. आता पहिल्यांदा 1/4 आहे. 1/4 म्हणजे 1/4. ठीक आहे. मला सांगा 1 ला 4 मध्ये जाते का नाही. काय होतं 0.2. 4 2 जा 8 किती उरले 2. 4 5 जा 20 आला ना. 4 5 जा 20 म्हणजे हा 1/4 ची व्हॅल्यू किती आहे 0.25. ओके. त्याच्यानंतर मायनस, आता मायनसला राहू द्या, मायनसचा मायनस साइन राहील. ठीक आहे. त्याला किती करू 25 डिवाइडेड बाय 8. 8 3 जा 24 किती उरला रे 1.0. 8 1 जा 8 किती उरला 2. 8 2 जा 16 किती उरला 4. 0. 8 5 जा 40 किती आला रे इथं 3.125. त्याच्यानंतर लास्ट वाला कोणता राहिला आपला. लास्ट वाला कोणता राहिला. लास्ट वाला -9/2. -9/2 याचे आन्सर किती आहे. ठीक आहे. आता बघा 9 आणि 2. 2 4 जा 8 1.0. 2 5 जा 10 किती आला रे -4.5. किती आला आन्सर -4.5. -3.25. त्याच्यानंतर 0. त्याच्यानंतर 0.25. आता मला सांगा सगळ्यात आधी कोणता नंबर येणार रे. कोणता नंबर येणार 0. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग. आता पहा सगळ्यात पहिले सगळ्यात मोठा कोणता नंबर आहे. सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे. सगळ्यात मोठा अरे बा असेंडिंग चढता क्रम लिहितो तर सगळ्यात पहिले मोठा नंबर लिहितो का छोटा नंबर लिहितो. सगळ्यात लहान नंबर लिहितो ना रे लहान. मग त्याच्यापेक्षा तिथे हा लहान. मग त्याच्यापेक्षा मोठा. मग त्याच्यापेक्षा मोठा. मग त्याच्यापेक्षा मोठा तर लिहितो ना. ह्या क्रमामध्ये चढता क्रम लावतो ना आपण. तर मला सांगा की ह्या नंबर्स पैकी 0.25 0 -3.25 -4.5 सगळ्यात लहान नंबर कोणता आहे. जो सगळ्यात मायनस मोठा नंबर आहे तो काय आहे सगळ्यात लहान. म्हणजे पहिल्यांदा काय येणार -4.5. त्याच्यानंतर कोणता आहे -3.125. त्याच्यानंतर 0. त्याच्यानंतर 0.25. मला सांगा -4.5 कोणाची आन्सर आहे -9/2. -9/2. त्याच्यानंतर -3.125 कोणाची आहे -25/8. त्याच्यानंतर 0 तर 0च राहणार. त्याच्यानंतर 0.25 कोणाचे आहे 1/4. आता मला सांगा हा ऑप्शन तुम्हाला कुठं दिसायला पाहायला मिळत आहे पर्याय क्रमांक तिसरा. म्हणजे तुमचे आन्सर काय होणार आन्सर 3. समजला का रे हा. ठीक आहे. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये निवडला की नाही निवडला. जरा पहा एवढा सॉल्व्ह न करता तुम्ही सॉल्व्ह करू शकत होत्या कसं का बघा. आता जर तुम्ही यांच्या जर डिनॉमिनेटर इक्वल केल्या असत्या याला 1 केल्या असत्या याचा 1 केला असता सगळ्याचा 1 झाला असता त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करू शकत होतो की नाही. पायथ्या बरोबर समजला. 25 पेक्षा -9 लहान आहे. त्याच्यानंतर 25. ठीक आहे. म्हणजे हे मोठी झाली ना. जेवढी लहान संख्या तेवढी मायनस मध्ये काय राहते मोठी राहते. म्हणजे -1 आणि -9 मोठी संख्या कोणती राहते -1 राहील ना. हा तर असं बघायचं इथं तो बघायचा होता. आता समजला का. हा ठीक. काय क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग नंबर इन डिसेंडिंग ऑर्डर. आता याच्या आधी आपण काय काढला होता असेंडिंग ऑर्डर. कोणता ऑर्डर काढला होता आपण असेंडिंग. आता काय करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग मध्ये काय होते उतरता क्रम. काय होते उतरता क्रम. काय होते उतरता क्रम. ठीक आहे. आता बघा आता ह्या सगळ्यांना आपल्याला काय करायचे सिम्प्लिफाय करायचे. काय करायचे सिम्प्लिफाय. आता सगळ्यात बघा पहिल्यांदा काय 15/12 ची व्हॅल्यू किती आहे ते शोधायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर 7/60. आता मला सांगा इथं एकच वेगळं दिसत आहे मला. ठीक आहे. कोणतं दिसत आहे -15/12. आता बघा -15/16 आहे -15/12 -15/12 -15/12. याची आन्सर नाही काढू आपण. ह्या बाकीच्या तिघांमध्ये जे ऑप्शन सेम आहेत त्यांची आन्सर काढू. ठीक आहे.
7/16. त्याच्यानंतर काय आहे -7/16. ओहो -7/16 ओके. 7/16 -7/16 याची पण काढू. त्याच्यानंतर -15/12. चला रे पहिल्यांदा हा पहिला सॉल्व करा. 12 डिवाइडेड बाय 15. 12 वन जा 12 किती उरले 3.0. 12 टू जा 24 किती उरले 16 0. 12 5 जा 60 म्हणजे याची आन्सर किती आली 1.25. किती आली 1.25. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमच्या पहिल्याची आन्सर. दुसरा काय आहे 7/16. 16 नाही जातं 16 मध्ये 16 16 टू जा 32 16 ते जा 48 16 5 जा 16 4 जा 40. काय रे थोडा पण 16 4 जा 16 4 जा रे 16 4 जा 40. 16 3 जा 40 16 4 जा 54 16 4 जा 6 त्याच्यानंतर 0 16 3 जा 48 ए बोला नको किती उरले 2 1 20 16 तुमच्या 16 साठी 112 16 7 जा 112 8 एवढंच बघूया आपण 0.437 समोर समोर. ठीक आहे 0.437 हा एक झाला. त्याच्यानंतर -60 याचा पण तेवढंच निघेल -0.437 अरे निघेल की नाही -0.437. आता याचा किती निघणार नाही 15 12 12 वन जा 12 किती उरले 3.0 12 टू जा 24 किती उरले 6 12 5 जा 60. थांबा एक मिनिट यांची परत नाही काढू. ओके 2 नवीन नंबर घ्या बरं. 2 नवीन नंबर म्हणजे कोणता काय दिला याची पण काढून झाली 7/16 ते पण झालं. त्याच्यानंतर कोणता राहिला 7/16. अरे हेच बरोबर होते वाटते. म्हणजे बघा ए लक्ष द्या रे काय येणार इथं कोणता क्रम विसरले आपल्याला डिसेंडिंग उत्तरोत्तर क्रम. ठीक आहे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंत. ठीक आहे आता बघा आता जसं आपण पर्याय क्रमांक 2 घेतला काय घेतला तर 15/12 ची आन्सर आहे 1.25. त्याच्यानंतर 7/16 ची व्हॅल्यू किती आहे 0.437. त्याच्यानंतर याच्यापेक्षा लहान कोणते आहे हिचे -0.437 आणि मग याच्यापेक्षा लहान काय होणार -1.25 होणार का असे अरे होणार का म्हणजे पहा मायनस संख्येमध्ये काय राहते जेवढी छोटी संख्या तेवढी मोठी. आता बघा -1 आणि -8 यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे -1 म्हणजे तिथे बघा -0.43 आहे तर हे काय झाले ह्या संख्येपेक्षा काय झाली मोठी झाली. असं नाही समजायचं की हे 0 आहे तर हे लहान होणार. लहान होते का मायनस मध्ये नाही मोठे होते. म्हणजे तुमचा आन्सर काय राहणार दुसरा म्हणजे 15/12 7/16 -7/16 -15/12 हा पर्याय कुठे आहे आन्सर 2. म्हणजे आन्सर काय होणार तुमची आन्सर 2. समजला का हो. चला समोरचा क्वेश्चन चला बघा काय क्वेश्चन नंबर 25 विच ऑफ द फॉलोइंग डेसिमल फॉर्म रिप्रेझेंट द फ्रॅक्शन. म्हणजे हा एक तुम्हाला फ्रॅक्शन दिलाय
तर जर आपण याला डिवाइड केला तर जो तुमचा येणारा आन्सर आहे तो कोणता असेल, येणारा आन्सर काय आहे, कोणता असेल तो काय करायचा आपल्याला शोधायचा आहे. तर चला 103 डिवाइडेड बाय 5. चला याला भाग देऊन बघू आपण. ठीक आहे. 5 टू जा 10, 5 टू जा 10, 0 3. 5 नंतरला भाग जातो का? नाही. मग इथं काय करायचं, 0 पॉइंट काय करायचं, पॉइंट पॉईंट द्यायचा तर 0 द्यायचा. पॉइंट इथे 0, तिथे 0 पॉईंट. त्याच्यानंतर 5 6 जा 30. किती आला रे? 0. आता मला सांगा, आपण हा आन्सर बनवला -103 डिवाइडेड बाय 5. याला सॉल्व्ह केला तेव्हा किती आन्सर आला? 20.6. आता हा मायनस आहे तर मायनस साइन द्यायचा, 20.6. आन्सर काय होणार तुमचा? आन्सर काय होणार? 20.6 काय होणार? 20.6 आन्सर -20.6. जर पा एवढ्या सॉल्व्ह करायची गरज होती का? नाही. तिन्ही ऑप्शन मध्ये मायनस नाही दिलाय, तर मायनस कुठे दिलाय? ऑप्शन 4 मध्ये. तर आन्सर काय होणार डायरेक्टली? -20.60. दुसरा काय सॉल्व्ह करायची गरज होती का? चला क्वेश्चन नंबर 26. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. आपल्याला बघा इथे जो स्टेटमेंट दिलाय कोणता फॉल्स आहे, कोणता चुकीचा स्टेटमेंट आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. आता सगळे स्टेटमेंट रीड करून बघा. ऑल रॅशनल नंबर कॅन बी रिटर्न टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. नेक्स्ट काय आहे? ओनली रॅशनल नंबर आर रियल नंबर. नेक्स्ट ऑल रॅशनल नंबर कॅन बी शोन अँड नंबर लाइन. और इरॅशनल नंबर √5 कॅन बी शोन ऑन नंबर लाइन. आता लक्षात घ्या. ऑल रॅशनल नंबर कॅन बी रिटर्न टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. ट्रू आहे की फॉल्स आहे? अरे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग फॉर्म लिहू शकतो ना आपण. म्हणजे काय हा स्टेटमेंट आपला ट्रू आहे. त्याच्यानंतर ओनली रॅशनल नंबर आर रियल नंबर. फक्त रॅशनल नंबर रियल नंबर आहेत का? नाही. हा फॉल्स आहे. रियल नंबर मध्ये कोणकोणते येतील तुमचे? नॅचरल नंबर. त्याच्यानंतर नॅचरल नंबरच्या नंतर होल नंबर. होल नंबरच्या नंतर इंटेजर. इंटेजरचा नंबर रॅशनल नंबर. त्याच्यानंतर इरॅशनल नंबर. त्याच्यानंतर ह्या सगळे म्हणजे काय आहे? सगळ्यांचा ग्रुप म्हणजे होल नंबर रियल नंबर. काय आहे? रियल नंबर. आणि आपला सेकंड स्टेटमेंट काय म्हणत आहे? ओनली रॅशनल नंबर आर रियल नंबर. म्हणजे हा स्टेटमेंट करेक्ट आहे का रॉंग आहे? Wrong आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. ऑल रॅशनल नंबर कॅन बी शोन नंबर लाईन. ट्रू. आपण सगळे रॅशनल नंबर लाईन शो करू शकतो. हो. त्याच्यानंतर इरॅशनल नंबर √5 कॅन बी शोन अ नंबर लाईन. हो. आपण √5 √3 त्याच्यानंतर √2 इरॅशनल नंबर पण आपण नंबर लाईनवर शो करू शकतो. हा स्टेटमेंट काय आहे? ट्रू. म्हणजे यामध्ये आपला आन्सर काय होणार? आन्सर ट्रू. एवढा समजला का? आता हे सगळे क्वेश्चन झाले आपले सॉल्व. अरे झाले का? ठीक आहे. म्हणजे इथे म्हणू शकतो की हा आपल्या चॅप्टरचा काय झाला? संपला. एंड. ठीक आहे. सगळे क्वेश्चन तुम्हाला लिहिणे आहेत. ठीक आहे. विथ सोल्युशन. कसे लिहिणे? विथ सोल्युशन. ठीक आहे. सगळे प्रश्न ऑप्शन आणि एक्सप्लेनेशन तिन्ही गोष्टी लिहिणे आहे. ठीक आहे. आणि ह्या प्रश्नाची काय करणे? प्रॅक्टिस करणे. ठीक आहे. चलो मिळते नेक्स्ट चॅप्टर मध्ये.